नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 6वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 10 बल व बलाचे प्रकार या पाठाचा अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केलेला होता की बल म्हणजे काय, बलाचे कोणते कोणते प्रकार पाहिले आपण. तर आपण मागच्या भागामध्ये स्नायू बल आणि यांत्रिक बल याचा आपण अभ्यास केला. आजच्या भागामध्ये आपण गुरुत्वीय बल आणि चुंबकीय बल याचा आपण अभ्यास करणार आहोत. गुरुत्वीय बल, बलाचा प्रकार कुठला? दुसरा, तर गुरुत्वीय बल. मुलांनो, आपण जोर लावून एखादी वस्तू जेव्हा आपण वर म्हणजे आपण आकाशात असं वरती आपण जेव्हा फेकतो बल लावून, मग तेव्हा ती वस्तू काही उंचीवर जाऊन ती पुन्हा खाली येते. खाली म्हणजे जमिनीवर पडते. तुम्ही तर पाहिलंच असेल ना, जर तुम्ही एखादा बॉल वरती जेव्हा फेकता तेव्हा तो बॉल थोडा उंच जातो, उंचीवर जातो आणि थोड्या उंचीवरून तो परत खाली येतो, जमिनीवर पडतो. मग तो हवेत का नाही तरंगत किंवा वरती का नाही जात रे? का नाही जात? आणि तुम्हाला माहिती आहे का, फळं आपल्या झाडावरून जेव्हा फळं पडतात ती फळं खालीच का पडतात? असे प्रश्न तुम्हाला पडत नाही आहेत का? पडत असेल ना, की फळ नेहमी खालीच का पडतं, वरती का नाही वरती का नाही जात, हवेत का नाही जात? तर का खाली पडतात? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. काय? तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी काय करते, ती वस्तूंना आपल्याकडे खेचून घेते. काय? ती वस्तू स्वतःकडे खेचून घेते. म्हणजेच काय, तर पृथ्वी जे बल लावून आपल्याकडे वस्तूंना खेचते त्यांना काय म्हणतात? त्याला गुरुत्वीय बल म्हणतात. काय? पृथ्वी जे बल लावून वस्तूंना आपल्याकडे खेचते त्या बलाला काय म्हणतात? तर गुरुत्वीय बल असे म्हणतात. मुलांनो, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात लावला. कोणी लावला शोध? तर सर आयझॅक न्यूटन यांनी. पृथ्वीचे गुरुत्वीय बल हे नेहमी वर जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. त्यामुळे वर फेकलेल्या वस्तूची गती कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. मग ती वस्तू खाली म्हणजे आणखी वर न जाता काय होतं, ती खाली पडायला लागते. म्हणून काय, आपण एखादी वस्तू जेव्हा फेकतो तेव्हा काय होतं, वरती फेकतो तेव्हा काय होतं, ती थोडी उंचावर जाते आणि मग तिची गती कमी होत जाते आणि मग ती शेवटी गती कशी होते, तिची शून्य होते. मग ती वस्तू काय, आणखी वर न जाता ती वस्तू खाली पडायला लागते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे सतत वाढ होत जाते. मग आता एखादी वस्तू जेव्हा उंचावरून जेव्हा खाली पडते तिच्या गतीमध्ये वाढ होतो. कशामुळे? तर गुरुत्वीय बलामुळे. तर मुलांनो, आपण एक छोटीशी कृती करून पाहूया. कळलं? काय करायचं आपण? तर एक बकेट घ्यायची. काय घ्यायची? एक बकेट घ्यायची आणि त्या बकेटमध्ये पाणी भरायचं. काय करायचं? तर त्या बकेटमध्ये पाणी भरायचं. मग पाणी भरल्यानंतर काय करायचं? तर त्या बकेटपासून 20 सेंटीमीटर उंचीवरून एक दगड त्या बकेटमध्ये टाकायचा. काय टाकायचा? एक दगड त्या बकेटमध्ये टाकायचा आणि दुसरा दगड 100 सेंटीमीटर उंचीवरून त्या बकेटमध्ये टाकायचा. म्हणजे असे 2 दगड टाकायचे, एक 20 सेंटीमीटर उंचीवरून आणि एक 100 सेंटीमीटर उंचीवरून. आणि 20 सेंटीमीटर उंचीवरून जेव्हा आपण दगड टाकला तेव्हा सुद्धा दगड पडण्याचा आवाज आला आणि 100 सेंटीमीटर उंचीवरून जेव्हा आपण दगड टाकला तेव्हा पण आवाज आला. मग ह्या दोन्ही कृतीमधील आवाजात काही फरक आढळला का? तर हो, काय फरक आढळला. जेव्हा आपण 20 सेंटीमीटर उंचीवरून जेव्हा आपण दगड टाकला तेव्हा आवाज कमी आला आणि जेव्हा 100 सेंटीमीटर उंचीवरून आपण जेव्हा दगड पाण्यात टाकला तेव्हा त्याचा आवाज जास्त आला. तुम्हाला माहिती आहे का, वरून म्हणजे उंचावरून आपण जेव्हा एखादी वस्तू खाली टाकतो म्हणजे जमिनीवर येतो तेव्हा ती वस्तू खूप जोरात पडते. काय? तिची गती वाढलेली असते, म्हणजे ती खूप जोरात पडते आणि मग त्यामुळे तिचा जास्त आवाज आला. म्हणजे आता एखादी वस्तू जेव्हा उंचावरून खाली येते तेव्हा काय होतं, तिची गती वाढते. काय? तिची गती वाढत जाते. आता मुलांनो, मला सांगा तुम्ही, ही जी स्क्रीनवर चित्र आहेत, कसली चित्र आहेत? तर पोती उचलण्याची क्रिया आहे ही. काय? पोती उचलण्याची, म्हणजे ओझे उचललेत, पोती उचलण्याची क्रिया दाखवलेली आहे. मग म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, तर एक पोतं लहान आहे. या दोन्ही पोत्यांपैकी एक पोतं लहान आहे आणि दुसरं पोतं कसं आहे, तर मोठं आहे. दुसरं पोतं कसं आहे, तर दुसरं पोतं मोठं आहे. मग ही पोती उचलताना म्हणजे काय फरक दिसतो का? ही दोन्ही पोती उचलताना तुम्हाला काय म्हणजे तो फरक दिसतोय का?
तर हो, फरक दिसतोय. कारण ते लहान पोतं आहे, त्या लहान पोत्यावरील गुरुत्वीय बल हे कमी आहे. म्हणजेच काय, तर त्या पोत्याचं वजन कमी आहे. म्हणून तो माणूस सहज ते उचलू शकतो बघा. आणि हे दुसरं मोठं पोतं आहे, त्या पोत्यावरील गुरुत्वीय बल हे जास्त आहे. म्हणजेच काय, त्या पोत्याचं वजन हे जास्त आहे, म्हणून त्या माणसाला पोतं उचलायला त्रास होतोय. कळलं? म्हणजेच काय, तर त्या पोत्यावरील गुरुत्वीय बल हे जास्त आहे आणि जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त बल लावावे लागते. आता तुम्हाला माहिती आहे का, वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच काय, तर त्या वस्तूचे वजन. काय, तर वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन. कळलं? म्हणजे गुरुत्वीय बल म्हणजेच काय, तर त्या वस्तूचे वजन. मुलांनो, आता आपण एखादी, तुम्ही तर बघितलं असाल तुमच्या घरी जेव्हा पेपर रद्दीवाला वगैरे येतो तेव्हा आपण म्हणजे रद्दीचं आपण वजन करण्यासाठी एक ताणकाटा असतो आणि त्या ताणकाट्याला एक हुक असतो. माहिती ना, ताणकाट्याच्या म्हणजे ताणकाट्याला हुक आहे बघा, स्क्रीनवर दिसतो आणि त्याला हुक आहे आणि ती मोजपट्टी आहे तिथे त्याची. तर वस्तूचे वजन करण्यासाठी आपण काय करतो, वस्तू ताणकाट्याच्या हुकाला टांगतात. कशाला, तो जो हुक दिलाय ना त्या हुकाला टांगतात. पण टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने काय होते, ती खाली जाते ना. पृथ्वी आपल्याकडे खेचून घेते गुरुत्वीय बलामुळे. टांगलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाने खाली ओढली जाते. पण त्याच वेळी काय होतं, तर स्प्रिंगच्या तणाचे बल हे वस्तूला सतत वर ओढत असते. काय, तर स्प्रिंगच्या तणाचे बल असतं ना, हे वस्तूला सतत वर ओढत असते. ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होते. काय होतं, की ज्यावेळी स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचे गुरुत्वीय बल समसमान होतात त्यावेळी वस्तू स्थिरावते. काय होतं, त्यावेळी वस्तू स्थिरावते आणि या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते. काय, तर या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजते, म्हणजेच वस्तूचे वजन समजते. कळलं? वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय. आपण हे मागे पाहिलंच की वस्तूवरील जे गुरुत्वीय बल असतं तेच काय असतं, वस्तूचं वजन असतं. आणि आता स्प्रिंगचा ताण आणि पृथ्वीचा गुरुत्वीय बल समसमान होतात ज्यावेळी, त्यावेळी वस्तू स्थिरावते आणि मग या स्थितीत काट्यावरील मोजपट्टीवरून गुरुत्वीय बल समजतं. म्हणजे गुरुत्वीय बल म्हणजेच काय, तर वजन. गुरुत्वीय बल म्हणजे वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन. कळलं का वजन कसं करतात ते? आता आपण बलाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत. कुठला, तर चुंबकीय बल. चुंबक तर तुम्हाला माहितीच आहे ना मुलांनो, तुम्हाला खूप म्हणजे मजा वाटते ना, चुंबक घेतलं की काय होतं, लोखंडाच्या वस्तू त्या चुंबकाकडे आकर्षित केल्या जातात. तुम्ही नेहमी खेळात वापरतात मुलांना आणि खूप मजा येते. आणि मग तुम्ही लोखंडी जर एखादी खुर्ची असेल त्याला चिकटवता तुम्ही ते चुंबक, आणि म्हणजे बऱ्याचशा खेळे आपल्या असतात त्यांना चिकटवता आहे ना. मग आपण एक काय करायचं माहितीये का, आपण ना एक चुंबक घ्यायचं आणि एका टेबलावर ठेवायचं. काय, एक चुंबक घेतलं आणि ते टेबलावर ठेवलं आणि एक लोखंडाचा खिळा त्याच्याजवळ नेला. तर काय होतं, तर तो खिळा काय होतं, लोखंडाचा खिळा चुंबकाला चिकटतो. म्हणजे लोखंड हे चुंबकाला चिकटतं, हे तर माहिती आहे आपल्याला. आणि आकर्षित जातं, म्हणजे चुंबकाकडे आकर्षिले जाते. मग आपण काय करायचं, एका टेबलावर एक चुंबक घ्यायचं आणि त्याच्याजवळ लोखंडाचा खिळा न्यायचा. काय होतं, तर तो खिळा लोखंडाला चिकटेल. मग आता काय करायचं, जरा लोखंड आहे ना, म्हणजे टेबलावरच थोड्या दूर हे चुंबक ठेवायचं आणि थोड्या दूर काय ठेवायचा, खिळा ठेवायचा. मग काय होईल ते आपण पाहायचं. तर काय होईल, तो खिळा आहे तो चुंबकाच्या दिशेने झेपावेल. काय, म्हणजे तो चुंबकाच्या दिशेने झेपावेल आणि चुंबकाला तो चिकटेल. काय होईल, चुंबकाला चिकटेल. म्हणजे चुंबकामध्ये चुंबकीय बल असल्यामुळे काय होतं, तर लोखंड चुंबकाला चिकटतं. काय असतं, चुंबकामध्ये चुंबकीय बल असतं आणि त्याच्यामुळे लोखंड चुंबकाला चिकटतं. म्हणजे चुंबकामुळे लावले गेलेल्या बळाला काय म्हणतात, चुंबकीय बल असे म्हणतात. काय, चुंबकामुळे लावले गेलेल्या बळाला चुंबकीय बळ असे म्हणतात. मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर
आज आपण बलाचे 2 प्रकार शिकलो. पहिला कुठला तर गुरुत्वीय बल. कुठला? गुरुत्वीय बल. आणि दुसरा चुंबकीय बल. तर गुरुत्वीय बल म्हणजे काय? तर आपण एखादी म्हणजे वस्तू जर आपण एखादी वर फेकली, वर म्हणजे आपलं बल लावून जर वर फेकली तर ती वस्तू खाली जमिनीवर येते. कारण का? तर गुरुत्वाकर्षणामुळे म्हणजे गुरुत्वीय बलामुळे होतं. व पृथ्वी जे म्हणजे आपली पृथ्वी काय करते? आपल्या गुरुत्वाकर्षणामुळे त्या वस्तू खेचून घेते. म्हणजे जे पृथ्वीवरील जे गुरुत्वीय बल आहे त्याला काय म्हणतात? गुरुत्वीय बलाने ज्या वस्तू खेचते त्याला काय म्हणतात? तर गुरुत्वीय बल असे म्हणतात. आणि चुंबकीय बल म्हणजे काय? तर चुंबकामुळे लावलेल्या बलाला काय म्हणतात? तर चुंबकीय बल असे म्हणतात. आणि म्हणजे ज्या वस्तूवर गुरुत्वीय बल असते, गुरुत्वीय बल म्हणजेच काय? तर त्या वस्तूचे वजन. कळलं? तर आपण पुढच्या भागामध्ये काय पाहणार आहोत? तर पुढच्या भागामध्ये आपण घर्षण बल आणि स्थितिकविद्युत बल याचा आपण अभ्यास करणार आहोत.